सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावातील शेतकरी भैरवनाथ पवार यांनी 1.5 एकरात ॲपल बोराची लागवड केली आहे. 1.5 एकरात ॲपल बोराची लागवड करण्यासाठी शेतकरी भैरवनाथ पवार यांना 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून या ॲपल बोराच्या शेतीतून भैरवनाथ पवार यांना 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी भैरवनाथ पवार यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, माझे नाव भैरवनाथ आबासाहेब पवार, मुक्काम पोस्ट अंकोली, तालुका मोहोळ. येथे आपण 1.5 एकर क्षेत्रावरती ॲपल बोरची बाग लावलेली आहे. साधारणतः ह्या 1.5 एकरात आपली 240 ते 250 झाडे आहेत व त्याची शेती मी नवीन पद्धतीनं करायला चालू आहे. ती बाकीची पारंपरिक पिकं भरपूर आहेत, परंतु ॲपल बोरीचं मार्केट व्यवस्थित वाटल्यामुळं मी माहिती घेऊन हे ॲपल बोरीचं बाग करण्याचे नियोजन करून ही बाग केलेली आहे. ह्या बागेला लावून 7 महिने झालेत. आता सध्या 7 महिन्यात माझा माल मार्केटला जायला चालू आहे. हे साधारणतः 1.5 एकरात 1.5 एकर क्षेत्र आहे. ही 1.5 एकरात 240 ते 250 रोपे आहेत. रोगाला ह्याला मूळ म्हणजे भुरीचा प्रादुर्भाव जास्त होतो. भुरी आणि आळी ह्या 2 गोष्टीचं कंट्रोल केल्यानंतर बाकीचा रोग कुठला जास्त नाही ताप देत. हे फक्त 7 महिन्याची बाग आहे. आपण 10 जानेवारीला ह्याची लागवड केलेली आहे, रोपे लावली होती. लागवड केल्यापासून आपलं साधारणतः 6.5 महिन्यात ह्याचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. सध्याला आपला माल थोडा आहे, फ्लॉवरिंगमध्ये काय आहे आणि आगाप माल काय आहे. आगास मागास झाल्यामुळे आता सध्याला थोडा माल असल्यामुळे आपण सोलापूर मार्केटला ह्याची विक्री करत आहे. साधारणतः ह्याचं आता आपण 2-3 वेळा 20, 25, 30 बॉक्स असं जसं निघेल तसं पाठवलं होतं. तर त्याला आपल्याला 27 रुपये ते 32 रुपयेपर्यंत रेट मिळालेला आहे किलो. हार्वेस्टिंग साधारणतः अजून पण ह्याचे 3 महिनेपर्यंत 2 महिनेपर्यंत चालू शकते. साधारणतः आतापर्यंत ह्या बागेला मला 1 लाख रुपयाचा खर्च आला आहे, सगळं रोपं, ड्रीप वगैरे सगळं मिळून. आणि इथून पुढे आता फवारणी वगैरे चालू राहतील. साधारणतः एक 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. ही बाग काय जशी तुम्ही छाटणी करचाल तसं वर्षानुवर्षे चालत राहते. हे जे बुडं मोठं होत जाते ते ह्याला तसं म्हणजे मर्यादा नाही, पण कमीत कमी एक 7-8 वर्षापर्यंत चांगली चालू शकते. शेतकऱ्यांनी नवीन-नवीन पिकाकडे वळलं पाहिजे, नवीन-नवीन प्रयोग केलं पाहिजे. कुठलं तरी जुनं पारंपरिक ऊस क्षेत्र किंवा कुठलं तरी जुनं तेच ते करण्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि ज्याची मागणी आहे त्याचं पिकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे.